छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी प्रश्नावरून राजकारण चांगलंच तापले। आदित्य ठाकरे हे पाण्यासाठी मोर्चा काढत असून लबाडांनो पाणी द्या असं मोर्चाचं ब्रीदवाक्य आहे। मात्र छत्रपती संभाजीनगर शहराला फसवण्याचं काम ठाकरेंनी सत्तेत असताना केलं आणि मोर्चा काढून आता हे ढोंग करतायत, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली। भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड आणि आमदार संजय केनेकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगर शहराला पिण्याचं पाणी 10 दिवसाआड येतं आणि हाच प्रश्न घेऊन आदित्य ठाकरे उद्या छत्रपती संभाजीनगरात आहेत। त्यांचे एक आंदोलन आहे, मोर्चा आहे। काय सांगाल, शहराला पिण्याचं पाणी 10 दिवसाआड मिळतं, याचा जाब विचारण्यासाठी उद्या आदित्य ठाकरे येत आहेत, तुम्हाला विचारत आहेत की लबाडांनो पाणी द्या, तुमची काय प्रतिक्रिया? छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना देशातील सर्वात मोठी योजना आहे। या योजनेसाठी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 1680 कोटी रुपये मिळाले, तर केंद्र सरकारकडून 1000 कोटी मिळाले आहेत। अशी ही योजना मंजूर झाल्यानंतर ती कार्यान्वित करण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि या सरकारमध्ये माननीय उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि आदित्य ठाकरेसुद्धा मंत्री होते। त्यांनी जवळजवळ ही योजना सुरू करायला 2 ते 2.5 वर्ष लावलं, म्हणून ही योजना रखडलेली आहे। आता महायुतीच्या माध्यमातून ही योजना जास्तीत लवकरात लवकर कशी होईल त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, मी खासदार म्हणून आणि बाकी सर्व नेते काम करत आहेत आणि त्याचबरोबर हायकोर्ट असेल, विभागीय आयुक्त असेल, जिल्हाधिकारी असतील, मनपा असेल, MJP असेल, सर्व अधिकारी काम करत आहेत आणि ही योजना लवकरात लवकर होईल। कारण आजची पाणी वितरण व्यवस्था जी बिघडली त्याला या 2.5 वर्षाचं उद्धव ठाकरे सरकार कारणीभूत आहे। त्यांनी ज्या पद्धतीने यंत्रणा उभी केली आणि ज्या यंत्रणेत बिघाड केला, त्या बिघाडामुळे आज ही सहन करावं लागते नागरिकांना। हे आंदोलन आहे खैरे विरोधात अंबादास दानवे आणि अंबादास दानवे 2.5 वर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंनी केलेले या विस्कळीत यंत्रणेला उभे करण्याचं काम, जे पाप केलं ते लपण्याचं पाप करण्यासाठी हे ढोंग रचलेले आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।